मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार आता आपल्यासोबत जोडलेले आहेत। मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे। सर्वात पहिले या विद्यमान आमदारांना एक प्रश्न टाकायचा आहे, तो म्हणजे की 2019च्या निवडणुकांमध्ये आणि 2024च्या निवडणुकीला सामोरं जाताना त्यांना सध्या काय फरक जाणवतो। 2019ची निवडणूक ही फार सोपी होती, कारण नवीन करकरीत चेहरा आपला होता आणि 2024च्या निवडणुकीमध्ये मी 5 वर्षाच्या मतदारसंघाचे जे काम केलं ते काम असेल, काही लोकांच्या नाराजी असेल, या सगळ्या गोष्टीला समोर जावं लागत आहे। परंतु समोर नाराजी कुठली, तर आमदारांनी फोन उचललाय म्हणून नाराजी, देवेंद्रांनी नमस्कार घेतला नाही म्हणून नाराजी, देवेंद्र आमच्याकडे चहा घ्यायला आला नाही म्हणून नाराजी, अशी अनेक कारण राहते, छोटे कारण राहते, पण ते त्यांच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं सुद्धा ते महत्वाचेच आहे। तर छोट्या मोठ्या नाराजी आम्ही ते सुद्धा दूर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला। परंतु मी ही निवडणूक अशी पाहिली का स्वयंस्फूर्तीनं युवक या समोर यायला लागला। मागच्या निवडणुकीमध्ये एवढा स्वयंस्फूर्तीनं युवक येत नव्हता, तो विरोधी पक्षांनी जे काही त्यांच्यावर दबाव वापरला होता त्या दबावाखाली दबला होता। परंतु ह्या निवडणुकीमध्ये हजारोच्या संख्येनं युवक माझ्या पाठीशी खंबीरपणाने आहे आणि ते काही पुढारी सुद्धा यावर बोलायला लागले की भुयारच्या मागं पोट्टे आहे, पोट्टे करते, कारण खाली मुंडकं वर तपा हे मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला दिसायला लागलं, दिसलं होतं आणि या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला दिसायला येईल। दोन्ही निवडणुका मी 3 निवडणुका लढलेला आहो, मी निवडणूक सारखीच लढतो, ते कुठेही तसबीज त्याच्यात आम्ही करत नाही, कार्यकर्ते पाठीशी राहते आणि खंबीरपणाने लढतो। जातीच्या राजकारणाबद्दलचं आपलं मत काय आहे? जातीचे कुठलेही मापदंड देवेंद्र भुयारांना लागत नाही। मी मागच्या निवडणुकीत लोकांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेत सदस्य 3 वेळा मला लोकांनी निवडून दिलं आणि 4थ्यांदा मी निवडणुकीला समोर गेलो। मी कधी जातीचं, धर्माचं, पंथाचं समीकरण कधी जोडलं नाही, सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम मी केलं आणि मग हे सगळी भावना, काम करण्याची पद्धत लोकांना इतंभूत माहिती आहे आणि मग याचाच फरक म्हणून जे काही मी विकास काम आले, सगळ्या धर्मांना, सगळ्या पंथाला, सगळ्या वर्गाला घेऊन चालण्याचं काम मी या पंचवार्षिकमध्ये केलं आणि मी ही निवडणूक जी आहे हे जातीवर लढणार नाही। मी पूर्वी सुद्धा सांगितलं की मी विकास कामावर निवडणूक लढणार आहे। मी भाषणाच्या निमित्तानं सगळ्या लोकांना अपील करायला लागलो की जातीवर मतदान करायचं असेल तर मला देऊ नका, धर्मावर तुम्हाला मतदान, तुम्ही मला माझ्या धर्म कोण जर मतदान करत असेल तरी सुद्धा तुम्ही मला करू नका, पक्षावर तुम्ही मतदान करायचं असेल तर तुमच्या मताची गरज नाही आणि मग पैशावर जर तुम्ही मतदान मला जर देत असाल, पैसे जर मला मागत असाल तर मला अजिबात गरज नाही, तुमचं मत तुमच्याकडे ठेवा। परंतु विकास कामं जे गेल्या पंचवार्षिकमध्ये मी जे काही केले आहे आणि भविष्यात जे करायचे आहे त्यासाठी तुम्ही देवेंद्रला साथ द्या, देवेंद्रला मत द्या। मी एकमेव उमेदवार या मतदारसंघातला राज्यातला आहे की मी जात, धर्म, पंथ, पक्ष या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून फक्त विकास काम, एकच अजेंडा विकास कामाचा, तो ठेवून मतदान मी मागायला लागलेला आहोत। म्हणून देवेंद्रला कुठल्याही जातीचे मापदंड लागत नाही, खुल्या मनानं लोक सगळ्या गोष्टी बाजूले करून, जात पक्ष बाजूले करून देवेंद्राच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहील। सध्या परिस्थितीमध्ये 2 देवेंद्र आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बघितलं तर 2 विधानसभा निवडणुका ह्या फार अटीतटीच्या वाटत आहेत। त्यामध्ये एक बडनेरा मतदारसंघ आणि दुसरा मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघ। आपला जसं तिकडे देवेंद्र आहेत तसे इथे पण देवेंद्र आहेत। देवेंद्रजी, या आपला जो राजकारणातला आदर्श आहे तो नेमका आदर्श कोण आहे? राजकारणी कुठला, प्रत्येक राजकारणी माणसातून काहीतरी वेगळं घेण्याची त्यांचं कौशल्य राहते। मी अनिल साटप नावाचे आमचे विधानसभेचे सन्माननीय सदस्य होते, त्यांचा प्रचंड दांडगा अभ्यास या शहराच्या विकासाच्या अनुषंगाने होता। मी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं शिकत होतो। मी पाहिलं सुधीरभाऊ मुनगंटीवार, खूपच त्यांचा अभ्यास स्टॅटिस्टिक्स मध्ये त्यांचा आहे, मी त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकलो। प्रशासनात आदरणीय अजितदादा पवार यांचा हात कोणी पकडू शकत नाही, अजिबात पकडू शकत नाही, मी त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकलो। मी आदरणीय हर्षवर्धनदादा देशमुख अतिशय निष्कलंकित माणूस, मी त्यांच्याकडनं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मी ऑब्झर्व केल्या। अनेक लोक आहे, राजू शेट्टी साहेब जिद्दीनं लढणारा माणूस आहे, चळवळीतला माणूस आहे, त्या माणसाकडनं खरी चळवळ का राहते हे त्यांच्याकडनं शिकलो। बच्चू कडू साहेबांकडनं खऱ्या अर्थानं सामान्य माणसाचे दुःख, प्रश्न, अडचणी, अपंगाची सेवा ही मी त्यांच्याकडनं शिकलो। म्हणून मी बऱ्याच लोकांसोबत मी जोडून काम केलेलं आहे।
त्या त्या गोष्टी त्यांच्याकडे ज्या ज्या आहे त्या आत्मसात करण्याचं मी काम केलेलं आहे. लाडक्या बहीण योजना जी आपण सर्वप्रथम विधान भवनामध्ये मांडली होती, त्याबद्दल काय माहिती सांगा? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशमध्ये अतिशय प्रभावीपणे राबवली गेलेली योजना होती. मी मध्य प्रदेशच्या ज्यावेळेस प्रचाराला गेलो, आमचे सहकारी मित्र सुखदेवरावजी फारसे तिथे उभे होते, त्यावेळेस मी त्याचा प्रभाव पाहिला त्या योजनेचा. आणि मग मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्याकडे मी विनंती केली की दादा, ही योजना जर आपण महाराष्ट्रात जर चालू केली तर माता भगिनींना अतिशय चांगला सन्मानजनक आपण त्यांना मदत करू शकतो, त्यांना मानधन देऊ शकतो, किमान तिच्या सुखादुःखात आधार व्हावा, मदत व्हावी, अडीअडचणीच्या काळामध्ये त्या माता भगिनीला मदत व्हावी, या भावनेने जर आपण ती 1500, 1000, 2000ची रक्कम जर दिली, ती फार महत्वाची ती रक्कम ठरू शकते. कारण घरचा कमावता हा घरचा पुरुष राहते, बऱ्यापैकी पुरुष आहे, आणि घरची स्त्री कमावत नाही, मग तिची अडचण होते. तर तिला सगळं टोमणे खावं लागते की करत्या पुरुषाला त्या बाईला टोमणे खावं लागत होते. तर मग अशा वेळेस मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि या 32 वर्षाच्या 33 वर्षाच्या कार्यकर्त्याचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ऐकलं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी सभागृहात मंजूर सुद्धा केली. आणि मग सभागृहाच्या पटलावर काही आमचे विद्यमान आमदार आहे, सहकारी आमदार आहे, त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये आपल्या तारांकित लक्षवेधीमध्ये औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करताना देवेंद्र भुयारांचा आभार त्यांनी मांडलं की देवेंद्र भुयारांनी ही योजना अजित पवारांच्या निदर्शनात आणून दिली. अजितदादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवार साहेबांनी या घोषणेचं गांभीर्य ओळखून योजना मंजूर केली. तर याचं श्रेय हे देवेंद्र भुयारांना खऱ्या अर्थानं जाते. हे मी नाही, हे राज्याचे अनेक आमदार सभागृहात बोलून गेलेले आहे. म्हणून स्वतः मी योजना आणली असं म्हणणार नाही, पण या योजनेचं स्वरूप, या योजनेचं पूर्ण माहिती काढून दादाकडे ठेवली आणि मग दादांना वाटलं की ही योजना चालू करणं गरजेचं आहे. त्यांनी देवेंद्रच्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार राज्याची पॉलिसी त्यांनी तयार केल्याचा प्रचंड आनंद आणि अभिमान मला आहे. राज्याच्या तिजोरीवर एकंदरीत लाडक्या बहिणीचा जो भार पडणार आहे त्याविषयीचं नियोजनाबद्दल आपलं काय मत आहे? राज्याचं दरडोई उत्पन्न, पूर्ण प्रशासनावर होणारा खर्च, या सगळ्या बाबी बारकाईने तपासून कुठेही अव्यवहार्य होणार नाही, कुठल्याही परिस्थितीत राज्याच्या बजेटमध्ये खडखडाट निर्माण होणार नाही, या सगळ्या गोष्टी बारकाईनं तपासून आणि येणारी आवक, राज्याच्या तिजोरीत येणारी आवक विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून असू दे, कराच्या माध्यमातून असू दे, या सगळ्या गोष्टीचा ताळेबंद ठेवून आदरणीय अजित पवारांनी अव्यवहार्य न करता व्यवहार्य ही योजना आपण त्यांनी आणलेली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्याकडे बजेट आहे, जेवढं आमच्या पत्रणीत आहे तेवढंच आम्ही जेवणार. भविष्याची सुद्धा आम्ही तरतूद करून ठेवली. कुठल्याही परिस्थितीत विकासावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही या पद्धतीची खबरदारी घेऊन ही महत्वाकांक्षी योजना आम्ही आणलेली आहे. आणि ते चिरकाल चालणारा, चिरकाल टिकणार आहे. कोणीही ही योजना बंद पाडण्याचा कटकार असताना कोणी जर असलं तर लोक मात्र त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना ही योजना बंद पडणार नाही याची खबरदारी आम्ही निश्चितपणानं घेऊ. सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी घोषणा केली होती लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्याची, ती 2100 रुपयावर का बरं नेण्यात आली, ते पण निवडणुकीच्या तोंडावर? मुळात वाढत्या महागाईनुसार ही योजना राबवल्या गेली पाहिजे या मताचे आम्ही सगळे लोक होतो. सुरुवात करताना 1500 रुपये या योजनेतून द्यायला लागलो, 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायला लागलो, मुलीचं शिक्षण सुद्धा मोफत करण्याचा आम्ही निर्णय घेतला. बचत गटांना पूर्वी 1 लाख कर्ज मिळत होतं, ती कर्जाची मर्यादा आम्ही 10 लाख रुपयावर नेऊन ठेवली. महिलांना एसटीचा मोफत 50% मोफत प्रवास, हा 50% प्रवास ही योजना आम्ही आणल्या. अनेक योजना त्यामध्ये आणल्या. तर त्यामधली महत्वाकांक्षी योजना जी लाडकी बहीण होती, 1500 रुपये ही आम्ही सुरुवात त्याची केली. टप्प्याटप्प्यानं त्याची आम्ही वाढत्या महागाईनुसार सुद्धा करणार आहोत. लाडक्या भावासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या योजना तुम्ही आणणार आहात आणि तशी तुम्ही घोषणा सुद्धा केलेली आहे या शासनाने. याबद्दल आपलं काय मत आहे? उद्या चालून जर समजा रोजगारीवर त्याचा परिणाम पडला तर आपलं काय मत? लाडका भाऊ ही योजनाच रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेतून कुठेही
चुकीचे दुष्परिणाम होईल असं काम आम्ही करणार नाही. रोजगार जास्तीत जास्त मतदारसंघातल्या मुलांना मिळाला पाहिजे. आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आपण हजारो तरुण पोराच्या हाताला काम दिलं. मतदारसंघात जिल्हा परिषद शाळा असेल, नगर परिषदची शाळा असेल, पंचायत समिती कार्यालय असेल, SDO कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, तिथं ज्या रिक्त जागा होत्या, जे 40%, 45%, 50% रिक्त जागा होत्या, त्या रिक्त जागा आम्ही या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या स्टायपंडच्या माध्यमातून आम्ही ते राबवून राहिलो. म्हणजे मतदारसंघातले जे बेरोजगार युवक आहे त्यांना रोजगार, शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणे हाच या योजनेच्या मागचा मुख्य हेतू आहे. परंतु विरोधकांनी काही संभ्रम निर्माण करून, या योजनेबद्दल गैरसमज निर्माण करून ही चुकीची योजना आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु योजना अतिशय चांगली आहे. ती कुठल्याही प्रकारची या योजनेतून फसवणूक होणार नाही, ही जबाबदारी आमची आहे. मुख्यत्वे करून वरुड आणि मोर्शी विधानसभा या क्षेत्राकडे थोडंसं वळतोय आता मी. महाराष्ट्राचा, विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. याच्यासाठी आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या योजना सुरू केल्या आणि त्या अंमलात आलेल्या आहेत? मुळात आमच्या मतदारसंघातली सगळ्यात मोठी अडचण आहे पानंद रस्त्याची. कारण संत्रा जर शेतीत आमचं आहे, वडलोपारचे संत्रा आहे लावलेला आहे, तो जर शेतीतून मार्केटमध्ये आणायचा असला तर पहिली अडचण आहे आमचे पानंद रस्ते दर्जेदार करणे. कारण टोंगायाभर फसणारे पानंद रस्ते आमच्या मतदारसंघात आहे. वहिवाटी करू शकत नाही. संत्रा काढताना त्यांना ढोल्या डोक्यावर ठेवून संत्रा काढावं लागते. आणि मग ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं पानंद रस्त्यावर. ते शेतीचे रस्ते दर्जेदार मार्केटपर्यंत झाले पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि 1100 किलोमीटरचे पानंद रस्ते मंजूर करून आणले. सपाट्यानं काम सुद्धा महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचं स्थान आमचं त्या पानंद रस्त्याच्या माध्यमातून आहे. दुसरा रोजगाराचा, शेतकऱ्याच्या पोरांचा प्रश्न आहे, उद्योगाचा विषय. मी संत्रा प्रक्रिया प्रकल्प आम्ही मंजूर केलेला आहे. त्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून क्लस्टर प्रोजेक्ट केला, फेडरेशन केला आणि त्या फेडरेशनच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट केला. कारण गव्हर्नमेंट तो प्रोजेक्ट चालू शकत नव्हतं. नोगानं केला, त्यानंतर MIDCनं केला, MAIDCनी सुद्धा केला. अनेक एजन्सींनी, शासकीय एजन्सींनी तो प्रोजेक्ट चालू करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न त्यांचा फसला. मग आमच्या लक्षात असं आलं की याला एकच पर्याय आहे की खाजगी संस्थेअंतर्गत जर आपण हा प्रोजेक्ट चालवला तर मोठ्या प्रमाणात इथं संत्र्याला व्हॅल्यू मिळेल. एक व्हॅल्यू ॲडिशन चेन आपली तयार करता येईल. या पद्धतीचा आम्ही क्लस्टर प्रोजेक्ट तयार करून आता 12 मौजावर आमचा तो प्रोजेक्ट सुद्धा चालू आहे. इंडस्ट्रियल क्लस्टर किंवा MIDCच्या बाबतीत आपण कुठले कुठले पावलं पुढे उचलणार आहात? 2 वर्ष माझे कोविडमध्ये गेले, 1 वर्ष गुवाहाटीच्या भानगडीत गेलं, 3 वर्ष दुर्दैवानं आमचे वाया गेले. परंतु मी बारीक लक्ष घालून या मतदारसंघामध्ये परत इकडे झेटामजिरी नावाचं गाव आहे, तिथे एक MIDC उभं करण्यासाठी मी शासनाकडनं प्रस्ताव तयार करून पाठवला. परंतु ती जमीन उताराची असल्यामुळे, टेकडीची असल्यामुळं तिथं आम्हाला निधी देता येणार नाही. म्हणून एक पार्टी नावाचं गाव आहे मोर्शी तालुक्यातलं, 125 एकर जमिनीवर आम्ही एक तिथं मोठी MIDC तिथं उभारणार आहोत. फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट, क्लस्टर प्रोजेक्ट आणि विविध कंपन्या हायर करून, त्यांना विनंती करून, प्रायव्हेट प्लेयरांना काही विनंती करून आम्ही तिथं नव्यानं विविध रोजगारासाठी कंपन्या आम्ही उभ्या तिथं करणार आहोत. आणि एक उरुडला पण MIDC झाली पाहिजे. त्यासाठी आता मी जागेची शोधाशोध चालू आहे. कारण संत्र्याचा बेल्ट असल्यामुळं खूप हेवी रेटच्या इथं जमिनी आहे, कमी दरामध्ये जमीन इथल्या भेटू शकत नाही. ती आमची अडचण झाली आणि शासन एवढे पैसे देत नाही. त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. आपल्याकडे मुख्यत्वे करून आपलं वय सुद्धा अगदी 35 वर्षाचं वय आहे आणि आपल्याकडे तरुणांचा ओढा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर या तरुण वर्गासाठी आपल्या काही योजना आहेत ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांचे पुलं किंवा त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षांचे केंद्र, अशा प्रकारच्या कुठल्या योजना आपल्या डोक्यात आहेत का? मतदारसंघामध्ये मी जवळपास 100 गावामध्ये, 120 गावामध्ये अभ्यासिका उभ्या केल्या. 120 गावांमध्ये अभ्यासिका कॉम्प्युटराइज डिजिटलायझेशन करून अभ्यासिका उभ्या केल्या. तिन्ही शहरामध्ये अभ्यासिका उभ्या केल्या. किमान एका शहरातल्या एका अभ्यासिकेची कॅपॅसिटी 300 आहे, 300 विद्यार्थ्यांची पर डे बसण्याची, 24 तासाच्या बसण्याची. तर अशा अभ्यासिका एकदम दर्जेदार, तुम्ही पाहिलं तर हेवा वाटेल अशी अभ्यासिका आपण उभी केलेली आहे. रोड टच आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. तर अनेक त्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळा डिजिटलायझेशन केल्या. या माध्यमातून पोरांचं आधुनिक शिक्षणाकडे कल वळल, हा त्यातला आमचा मुख्य हेतू होता.
4,372 कोटी रुपयांचा विकास निधी आपण मोर्शी वरुड मतदारसंघाकरिता आणलेला आहे असं आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण प्रसिद्ध केलेलं आहे। यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही पण कोणत्या मोठ्या गोष्टींचा समावेश आहे ते आपण थोडंसं सांगू शकाल का? सगळ्यात मोठं मी या मतदारसंघात मी निवडून आल्यानंतर आवर्जून एक गोष्ट पाहिली, कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य संस्थेचं बळकटीकरण करणं गरजेचं होतं। मतदारसंघामध्ये वरुड तालुक्यात फक्त 20 बेड ग्रामीण रुग्णालयात होते आणि 30 बेड मोर्शी तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयात होते। आज स्वतंत्र 100 बेडचं रुग्णालयाचं बांधकाम चालू आहे। त्याच्याच बाजूला महिला बाल रुग्णालय 100 बेडचं बांधकाम थोड्या दिवसात चालू करतो, टेंडर पण पूर्ण झालं। तिकडे मोर्शी शहरामध्ये सुद्धा 100 बेडचं बांधकाम 4थ्या फ्लोअरवर गेलं। ट्रामा केअर मंजूर केलं, बेंडोळ्याला ट्रामा केअर मंजूर केलं, मोर्शीला पण केलं। 5 प्राथमिक आरोग्य केंद्र केले, 9 उपप्राथमिक केले, 2 उपजिल्हा रुग्णालय केले, 1 जिल्हा रुग्णालय केलं। अनेक संस्था म्हणजे 2085 मध्ये या मतदारसंघात किती लोक जन्माला येईल, किती लोक मृत्युमुखी पावेल याचा मानव निर्देशांक काढून आरोग्य संस्था डेव्हलप करण्याचं काम या देवेंद्र भुयार नावाच्या कार्यकर्त्यांना करून दाखवलेलं आहे। सिंचन प्रकल्पाची जी अवस्था वाईट होती, जे थांबलेले कामं सिंचन प्रकल्प होते त्याला सुद्धा सपाट्यानं मी निधी उपलब्ध करून दिला आणि आज तुम्ही रस्त्याच्या दोन्ही कडेला पाहिलं तर तुम्हाला पाईप दिसेल टाकलेले, ज्या माध्यमातून पाण्याची शेतीला सिंचन करण्यासाठी पाण्याची व्यवस्था आम्ही करून द्यायला लागलो। इथं डिप्या नव्हत्या, शेतीची वीज मिळत नव्हती, त्यासाठी नव्यानं शेतकऱ्यांना डिप्या देणे, शेतीचे पाणंद रस्ते करणे, जलसंधारण 1000 किलोमीटर पाणंद रस्ते केले, 1000 किलोमीटर। त्यानंतर कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग 300 कोटीपेक्षा जास्त निधी त्याच्यावर आणला। जिल्हा परिषदच्या शाळेचं आधुनिकीकरण केलं, नगर परिषदच्या शाळेचं आधुनिकीकरण केलं। अशा अनेक कामं या पंचवार्षिकमध्ये आपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। म्हणजे बेसिक गरजा या मतदारसंघातल्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न केला, त्यात मी यशस्वी सुद्धा झालेला आहोत। आपल्यावरती मुख्यत्वे करून एक आरोप जनसामान्यांमधून होतो आहे की भाऊ पाहिजे त्या प्रमाणामध्ये आमच्या टचिंगमध्ये राहत नाहीत, तर याबद्दल आपण आमच्या माध्यमातून जनतेला काय सांगाल? मुळात मी लोक निवडून विकास कामासाठी देत असते। 13व्या मरण, 10वे, अकर्माशे, वाढदिवस, बारशे, पाडण्यात टाकायचे कार्यक्रम हे काही आमदारांना करावे हे कार्यक्रम नसतात। शासकीय कार्यक्रम आमदारांना करावे, जे काही कौटुंबिक संबंध आहेत ते त्यांनी जोपासावे, चुका दुःखात कार्यकर्त्यांच्या जावे हेपर्यंत ठीक आहे, पण पूर्ण वेळ मात्र इतरत्रच गोष्टी जर द्यायला लागलं तर मतदारसंघाच्या विकासासाठी मात्र वेळच मिळू शकत नाही। मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला मुंबईला वेळ द्यावा लागेल, नागपूरला वेळ द्यावा लागेल, पुण्यात सगळ्या विभागाचे कमिशनर बसते तिथे तुम्हाला 1 दिवस द्यावा लागेल, 1 दिवस पुण्यात द्यावा लागेल, डायरेक्टर सगळे अकोल्यात किंवा नागपुरात बसते त्यांना तुम्हाला वेळ द्यावा लागेल। हे 3 दिवस जर आठवड्याचे गेले तर मग तुम्ही मतदारसंघात फिरायला किती दिवस? तर मी लोकांच्या टचिंगमध्ये आहेच, काही दुमत नाही। फक्त काय होते का लोकांची अपेक्षा जी आहे की रोज आम्हाला तो भेटला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, बसला पाहिजे, तर ते पूर्ण होऊ शकत नाही। 3 शहरं, 110 ग्रामीण गावं हे सगळे सांभाळता पूर्ण वेळ निघून जाते। मी सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर निघतो, 7ला निघतो, संध्याकाळी 1ला 2ला घरी जातो। पूर्ण वेळ या मतदारसंघातल्याच माझ्या परिवारासोबत मी भेटत राहतो, म्हणून टच आहोच, संपर्कात मी आहोच, पण रेग्युलर संपर्कात राहणं आणि या इतरत्र गोष्टी जास्त मत देणं ते जरा कठीण आहे। म्हणजे एकंदरीत आपलं असं मत आहे की जे विकास आहे, विकास कामाच्या भरोशावरच आपण ही निवडणूक लढवित आहात। ज्यांचे कुठले दुखलेले मन आहेत त्यांची समजूत आपण घालू शकता, कारण ते सुद्धा आपल्या मतदारसंघातले सुज्ञ नागरिक आहेत, सुज्ञ मतदार आहेत। मात्र विकास आणि फक्त विकास ही आपली एकमेव भूमिका लढण्याची आहे। जाता जाता एक शेवटचा थोडासा कौटुंबिक प्रश्न, आपला नुकताच विवाह झालेला आहे, अवघे 2-2.5 वर्ष मला वाटतं कोरोनामध्येच आपला विवाह पार पडला होता। आपल्या सुविद्य पत्नी डॉक्टर मोनाली यांची सुद्धा आम्ही यानंतर आपल्यानंतर मुलाखत घेणार आहोत। तर आपलं एकंदरीत वैवाहिक जीवन कसं आहे आणि त्यांची आपल्याला या राजकारणामध्ये कुठपर्यंत साथ लाभते? मुळात लग्न कोरोनानंतर झालं आणि मग थोडासा पिरियड भेटला कामाचा आणि नेमकं सरकार त्यावेळेस गेलं म्हणून किमान मी कुटुंबाला वेळ थोडं द्यायला लागलो, कारण मुंबईच्या एअरझाऱ्या पूर्ण बंद झाल्या होत्या। थोडंसं मतदारसंघात वेळ द्यायला लागलो, कुटुंबाला वेळ द्यायला लागलो। पत्नी अतिशय ऍक्टिव्ह आहे, महिलांचं प्रचंड मोठं हिरकणी संघाचं काम त्या करतात। या मतदारसंघातल्या किमान 40 ग्रामसंघांना डॉक्टर मोनाली भुयार यांनी उद्योगधंदा उपलब्ध करून दिलेला आहे, रोजगार उपलब्ध करून दिला आहे। काही ठिकाणी पत्रावळ्या ड्रोनची मशीन असेल, काही ठिकाणी फरसांची मशीन असेल, अगरबत्तीची मशीन असेल,
किंवा ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर असेल किंवा अवजार बँक असेल, असे अनेक उद्योग डॉक्टर मोनाली भुयार यांनी त्यांच्या महिलांच्या त्या गटांना ग्रामसंघांना उपलब्ध करून दिलेलं आहे. मोनाली भुयारांचं काम वाकण्याजोगं कामाचे काम मी महिलांच्या निमित्तानं उभं करण्याचा प्रयत्न केला, पण ते मला यश आलं नाही. तो डॉक्टर मोनालींनी 2 वर्षाच्या कालखंडामध्ये कुटुंब सांभाळून आपले परिवार सांभाळून चांगलं काम उभं केलं. त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आज महिला उद्योगाच्या दृष्टिकोनातून समोर गेलेला आहे. जाता जाता मोर्शी आणि वरुड विधानसभेच्या या सुज्ञ मतदारांना आपण काय सांगाल? वरुड मोर्शी मतदारसंघातल्या जनतेनं माझी एकच विनंती आहे. 5 वर्ष मागच्या 2019च्या निवडणुकीत तुम्ही मला दिले, त्यातले 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, वाईट परिस्थिती त्यावेळेस होती, फार नुकसान त्यावेळेस झालं आणि 1 वर्ष गुवाहाटीच्या भानगडीमध्ये स्थगितीमध्ये आपण सापडलो. 3 वर्ष आपले 5 वर्षातले वाया गेले. 2च वर्ष फक्त आपल्याला काम करायला भेटलं. हे जे काही निधी मी आणलेला आहे फक्त 2च वर्षाच्या कालखंडात तुम्हाला आणून दाखवलेला आहे. 2 वर्ष फक्त 2 वर्ष. जर परत मला 5 वर्षाची पूर्ण संधी मिळाली आणि निसर्गानं जर साथ दिली, कारण निसर्गाची साथ महत्वाची आहे, आणि सरकार जर त्या पद्धतीचं आपलं महायुतीचं असलं तर मी तुम्हाला दाव्यानं सांगतो 10,000 कोटी रुपये या मतदारसंघाच्या विकासासाठी हा देवेंद्र भुयार आणल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये उद्योगधंदे असेल, कारखानदारी असेल, MIDC असेल, तिथं सिंचनाची व्यवस्था असेल, या सगळ्या शिक्षणाचे असेल, नवीन संस्था कॉलेजेस उभा करायचे असेल, या सगळ्या गोष्टीसाठी मी सक्षमपणानं काम करेल. आणि एक प्रामुख्यानं सांगतो, राज्यामध्ये ज्यावेळेस विदर्भामध्ये 66 मतदारसंघाचं नाव ज्या वेळेस काढलं जाईल त्यावेळेस पहिल्या क्रमांकाचं नाव हे वरुड मोर्शी मतदारसंघाचं निघाले, एवढा दाव्याने मी आज तुम्हाला सांगू शकतो. तर त्यासाठी सगळ्या जनता जनार्दनाची साथ असणं हे फार गरजेचं आहे. म्हणून घड्याळ्या चिन्हासमोरला आपण मतदान करावं एवढीच विनंती या आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून तमाम वरुड मोर्शीकर जनतेला मी करणार आहोत. तर हे होते मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार. स्वाभिमान पक्षाकडनं निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 4,372 कोटी रुपयांची विकास कामे त्यांनी मोर्शी वरुड मतदारसंघामध्ये खेचून आणलेली आहेत. जातीपातीच्या राजकारणावर त्यांचा अजिबात विश्वास नसल्याचं त्यांनी आपल्यासोबत बोलताना दाखविलेलं आहे. यानंतर अशाच एका तडफदार तरुण उमेदवाराच्या मुलाखतीसाठी बघत राहा फक्त विदर्भ न्यूज. नमस्कार.